देवेंद्र फडणवीसला फोन करा, मी फोन लावला, उठत नाही, फोन मला येईल, मी त्याला बोलेल. फक्त दिव्यांगाचा जो लिगल पैसा खर्च करायला पाहिजे तो केला का नाही याचा फक्त आम्ही आढावा. चला. नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे, सकल दिव्यांग संघटना अध्यक्ष. आज अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुनजी खोतकर साहेब आले. त्यांनी आज आमचं खरं तर आंदोलन होतं. आंदोलन हे तुकारामजी मुंडे साहेब यांची जी अचानक करण्यात आलेली बदली ही रद्द करण्यात यावी. आमदार खासदार यांच्याकडील दिव्यांगाचा राखीव निधी खर्च करण्यात यावा. गत 3 ते 4 महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतलं जे थकीत मानधन आहे हे दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करण्यात यावं. स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडील दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा. या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचं आंदोलन होतं. परंतु इथं आंदोलन करत असताना आम्हाला कळलं की अंदाज समितीचे सदस्य अध्यक्ष इथं आलेले आणि त्यांची बैठक सुरू आहे. आम्ही त्या अनुषंगाने आमचा मोर्चा वळला. इकडे वळल्याच्या नंतर जवळजवळ 3 तास आमचं आंदोलन इथं सुरू झालं. याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने आपल्या बळाचा सुद्धा वापर झाला. बळाच्या वापरमध्ये माझे दिव्यांग पडले, धक्काबुक्की झाली. ही खरंच मला अशोभनीय अशी बाब घडली. याचा मी खरं तर निषेध करतो. आणि माननीय जे अध्यक्ष आहेत आजच्या अंदाज समितीचे त्यांनी येऊन आमची भेट घेतली. आता जाता भेट घेतली आणि आमचं निवेदन स्वीकारलं. तर आमची मागणी होती की माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण फोन करावं. माननीय मुख्यमंत्री महोदयाला फोन करून माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांची जी बदली रद्द करण्यात आली ती बदली रद्द करण्यात यावी आणि त्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिवपदी परत स्थापित करण्यात यावं अशी आमची मागणी होती. माननीय अर्जुन खोतकर साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांना फोन केला. त्यांचा फोन आमच्यासमोरच आता लावला. ते फोन लागला नाही. अजून थोड्या वेळाने त्यांचा फोन येईल म्हटले. मी लावल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कळू म्हणले. एक 40 मिनिटासाठीचं त्यांचं आता ब्रेक आहे. आम्ही इथंच थांबल्याच्या नंतर आमचं जे आम्ही पाहू की आम्हाला, कारण आम्ही 2 एप्रिल रोजी जसं 31 मार्च रोजी तुकारामजी मुंडे साहेबांचं बदलीचे ऑर्डर निघाले. हेच मुख्यमंत्री महोदय आहेत ज्यांनी अधिवेशनामध्ये एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून IAS अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब यांच्या कामाचं कौतुक केलं. बोगस दिव्यांग असतील, बोगस दिव्यांग संस्था, शाळा असतील या उघड केल्यामुळे त्यांची शाबासकी करत त्यांची पाठ तुपाटली आणि एकाएकी 31 मार्च रोजी त्यांची बदलीची ऑर्डर काढली. तर आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती करतो की सर, एवढ्या वर्षाच्या बाद एक तर निसर्गानं दिव्यांगावर अन्याय केलेला आहे. आता कुठं दिव्यांगांना न्याय मिळण्याचे असे चिन्ह दिसत होते. तर आपल्या माध्यमातून आजवर खूप झाले गुंड. आम्हाला फक्त एकच हवे, ते तुकाराम मुंडे. आतापर्यंत पुष्कळ झाले गुंडे. आम्हाला एकच हवे, तुकाराम मुंडे, अशी मी आपल्याकडून विनंती करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तुकारामजी मुंडे साहेबांची बदली रद्द करावी एवढी विनंती करतो.